दिलेल्या शोधानुसार भोई समाजाची काही वैशिष्ट्ये बघा. व्यवसाय आणि समुदाय. महाराष्ट्रातील भोई समुदाय पारंपरिकपणे मासेमारी, पाण्यावर आधारित व्यवसाय आणि शेतीमध्ये गुंतलेले आहेत. त्यांना बहुतेकदा मच्छीमार आणि बोटीतील लोक म्हणून संबोधले जाते. कधीकधी त्यांना केवट म्हणूनही ओळखले जाते. स्थान आहे महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात, विशेषतः अहिरी आणि सिरोंचा तालुक्यांमध्ये प्राणहिता नदीकाठी त्यांचे मजबूत अस्तित्व आहे. आता सामाजिक स्थिती कशी? भोई समाजाला इतर मागासवर्ग OBC म्हणून वर्गीकृत केले आहे. विवाह. अनेक मराठी भोई प्रोफाईल मॅट्रिमोनियम साईटवर सक्रिय आहेत, ज्यांचे सदस्य IT, अभियांत्रिकी, लॉजिस्टिक आणि व्यवस्थापन यासह विविध क्षेत्रात काम करतात, जे पारंपरिक व्यवसायांपासून आधुनिक व्यवसायांकडे संक्रमण दर्शवते. आता वेगळापणा काय आहे? निकालावरून असे दिसून येते की भोई मासेमारी नदी समुदाय व इतर गटांपेक्षा वेगळा आहे, जसे की भोई जे कर्नाटकात बहुतेक खाण कामगार असतात किंवा वैश्यवाणी. शोध निकालांमध्ये महाराष्ट्रातील भोई समाजाला वैश्य म्हणून स्पष्टपणे वर्गीकृत केलेले नाही. उलट त्यांना सामान्यतः एक वेगळा मासेमारी समुदाय गट म्हणून वर्गीकृत केले जाते, जे बहुतेकदा OBC अंतर्गत गटबद्ध केले जाते. जय भोईराज.